नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी एका तरुणाकडून तब्बल 26 तलवारी जप्त केल्या आहेत, तसंच एक कार देखील जप्त करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई 1 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 1:50 ते 3:15 दरम्यान बाबा बुद्धाजी नगर येथील गुरुद्वाराजवळ करण्यात आली। सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 यांनी संयुक्तपणे धाड टाकली। रुपेश बिहारीराव आदिवासी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे, जो झारखंडचा गुमला जिल्ह्यातील रहिवासी आहे। पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 26 तलवारी जप्त केल्या आहेत, ज्याची अंदाजे किंमत 52,000 रुपये आहे। तसंच सुमारे 10 लाख रुपये किमतीची मारुती इको कार जप्त करण्यात आली। आरोपीला घटनास्थळी अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पाचपावली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे। या प्रकरणी भारतीय शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात तलवारी आढळल्यानं आरोपी काही बेकायदेशीर कट रचत असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणाचा तपास सुरू असून ही शस्त्र कुठे आणि का नेली जाणार होती याचा शोध घेतला जातोय।